भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, भव्य वरघोडा मिरवणूक संपन्न। याबाबत वृत्त असे की भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव दरवर्षी सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन पार पडत असते। यासाठी श्री सकल जैन श्री संघ व श्री नौकार मंडळ संघटन या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असून आज दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। तर त्या अगोदर देखील भगवान श्री महावीर स्वामी जनकल्याणक महोत्सव गुरुवार दिनांक 18 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली। सलग 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भगवान महावीर का पालना नाटिका हिरेबोन या ठिकाणी संपन्न झाले। तर शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम हिरेबोन या ठिकाणी पार पडले। तर दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता साधू संत विहार जनजागृती अभियान टोलनाका अवधान या ठिकाणी संपन्न झाले। त्यानंतर 11 वाजता भगवान श्री महावीर स्वामींच्या महाप्रसादीचा कार्यक्रम विविध चौकात पार पडला। तर दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले, ज्यात श्री सकल जैन संघातर्फे 7 वाजता अल्पोपहार, 8:30 वाजता भव्य शोभायात्रा गली नंबर 2 मधून प्रारंभ करण्यात आली। तर संपूर्ण धुळे शहरात आग्रा रोड मार्गे गांधी पुतळा या ठिकाणी पोहोचून गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने जैन धर्म स्वीकारत असून त्यानुसार आज गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जितेंद्र चौटिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर शोभायात्रा पुढे मार्गस्थ होऊन जुने धुळ्यातील जैन स्थानक, त्यानंतर सुभाष चौक या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले, जयघोष करण्यात आला। यावेळेस डॉक्टर सुभाष भामरे, भाजप महानगर प्रमुख गजेंद्र अंपडकर, महिला उपमहापौर कल्याणीताई अंपडकर, समाजाचे नेते जितेंद्र चौटिया, प्रमोद जैन, सुनीलजी मुथा, सुवर्ण पॅलेस मालक सरदार आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली। तर यावेळेस मोठ्या संख्येने जैन समाज बांधव, महिला, पुरुष, तरुण तरुणी मित्रमंडळ यांचे वरघोडा मिरवणुकीसाठी मोठे सहकार्य लाभले। जागोजागी या ठिकाणी विविध या भव्य शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। तर काही ठिकाणी थंड पेय, शीत पेयची व्यवस्था समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले व त्यांच्या वतीने वाटप करण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी भव्य मिरवणुकीचा समारोप अग्रवाल भवन या ठिकाणी करण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले। तर या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। तर सर्व समाज बांधवांसाठी दुपारी 11:30 वाजता श्री सकल संघ गौतम प्रसादी कार्यक्रम पार पडला। तर सायंकाळी 7 वाजेपासून प्रभू महावीरांची दिव्य वाणी हा चलचित्र कार्यक्रम होईल। तर सर्व कार्यक्रम अग्रवाल भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले। तर यावेळी अन्न वाया जाऊ नये यासाठी सर्व जैन समाज बांधवांनी आपापल्या थाळ्या धुवून अन्न वाया जाऊ नये हा संदेश या ठिकाणी दिला। तर कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष सुनीलजी मुथा, अध्यक्ष 2024 राजेंद्रजी बाफना, प्रमुख मार्गदर्शक प्रमोद भाऊ जैन, कार्याध्यक्ष दिनेशजी सूर्या, प्रमोद भाऊ जैन, राजेंद्रजी चौरडिया, बाई गोसर, रवींद्रजी पाटणी, विजयजी दुग्गड, विनोदजी बन्साली, कमलेश गांधी, सूरजमलजी सूर्या, सरदारबाई चौधरी, किशोरबाई शहा, दिलीपजी पारक, विजयजी कांकरिया, सुशीलजी किलोशिया, संतोषजी पाटणी, ऍडव्होकेट राजेशजी मुनोत, NP तनेजा, भरत जैन, डॉक्टर जयवंत शहा, विखिल श्यामसुखा, तुषार बाफना, तारुल सुराना, पारस दुग्गड, रमेश बोत्रा, कीर्ती तातेड, अनिल कांकरिया, अनिल बाफना, विजयवल दुग्गड, सचिन छाजेड, सुयोग खिवसरा, मयूर छाजेड, ऋषभ खिवसरा, किशोर संकलेचा, महावीर बागरेचा यांच्यासह सर्व सकल जैन श्री संघ व श्री नौकार मंडळ संघटन पदाधिकारी समाज बांधवांचे अनमोल असे सहकार्य लाभले।
तू बस थोडा जय घोष करून द्यायचा, थोडा जय घोष करून द्या थोडासा. बाकीचे कोणी येणार आहे डायरेक्ट तिथं भाऊला येतील बाकीचे.
जय महावीर। मैं विजय दुगड़ नौकार मंडल संगठन की ओर से सभी को महावीर कल्याणक की हार्दिक शुभेच्छा देता हूँ। हम लोगों ने 2-3 दिन से हम कंटिन्यू महावीर कल्याणक मना रहे हैं। बहुत उत्साह से और उमंग से मनाया जा रहा है। गत वर्ष से हम नौकार मंडल 25 साल से ये निरंतर मनाते आ रहे हैं और आगे भी मनाने वाले हैं। इस साल के हमारे अध्यक्ष राजेंद्र जी बापना, संस्थापक अध्यक्ष सुनील जी मुत्था, प्रमोद भाऊ आदि सभी हम सब मंडल मिलके काम करते हैं और एक अच्छा जियो और जीनो का संदेश जो जरूरी है आजकल, महावीर भगवान का अमर संदेश जियो और जीने को, जो ये संदेश सभी ने घर घर पहुंचाना है और सभी को शुभकामनाएं।